नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संतोष पवार। शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची योजना पाहणार आहोत। योजनेचं नाव आहे मिनी ट्रॅक्टर योजना। मित्रांनो, तुम्ही जर ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होणार आहे। आपण आजच्या व्हिडिओमध्ये सरकारकडून 90% अनुदान असणारी योजना कोणती आहे, मिनी ट्रॅक्टरमध्ये कोणकोणते ट्रॅक्टर समावेश आहेत, कोणता फॉर्म भरायचा आहे, अर्ज प्रक्रिया कशी आहे, कागदपत्र काय लागणार आहेत, सविस्तर माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर जाणून घेऊया काय आहे योजना, कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणाला ह्या योजनेचा लाभ घेता येतो। व्हिडिओला सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मिनी ट्रॅक्टर योजना शासनाकडून मिळणार 90% अनुदान याची अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर ट्रॅक्टर घ्यायचा असेल, तुम्ही सबसिडी स्वरूपात हा ट्रॅक्टरचा फायदा नक्कीच घेऊ शकतात। हे ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर आहे मित्रांनो, इथे डिस्प्लेवरती तुम्ही पाहू शकता। एक अशा प्रकारचं ट्रॅक्टर तुम्हाला ह्या सबसिडी स्वरूपात मिळू शकतं। या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। शेतकरी मित्रांनो, यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत ते सर्वात आधी आपण जाणून घेऊया। यासाठी पहा शेतकरी मित्रांनो, ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता व अटी आहेत। यामध्ये 8 क्रमांक 1, अर्जदार हा अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असायला हवा। त्यानंतर अर्जदार हा स्वयंसहायता बचत गटाचा सदस्य असावा। त्याचबरोबर बचत गटातील किमान 80% सदस्य हे अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा। तसेच शेतकरी मित्रांनो, मिनी ट्रॅक्टरसह त्याच्यासोबत जे साधने लागत असतात त्या साधने खरेदी करण्यासाठी कमाल मर्यादा 3.50 लाख रुपयेपर्यंत असणार आहे। म्हणजे तुम्ही त्याच्यामागं जे रोटावेटर असतं, नांगर असतं, पेरणी यंत्र असतं, बरेचसे काही प्रॉडक्ट मागं असतात ट्रॅक्टरच्या, ते खरेदी करण्यासाठी शासनाकडून तुम्हाला 3.50 लाखापर्यंत सूट दिलेली आहे। म्हणजे तुम्हाला फक्त 10%च रक्कम इथे भरायची आहे। ती रक्कम बघा मित्रांनो, 3.15 म्हणजे 3,15,000पर्यंतच रक्कम तुम्हाला शासनाकडून अनुदान स्वरूपात मिळणार आहे। तुम्हाला फक्त 10%च रक्कम भरायची आहे। शेतकरी मित्रांनो, अनुसूचित जातीमधले जे शेतकरी मोडतात त्या शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे। शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर खरेदी करून अत्याधुनिक शेतीसाठी प्रोत्साहन देणे ह्या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे। मित्रांनो, अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या। यासाठी पहा, या योजनेसाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयामध्ये अर्ज करावा लागतो। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयामध्ये अर्ज करावा लागणार आहे। यासाठी आवश्यक कागदपत्र काय आहे पहा। अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आणि शर्तीची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर खरेदी करता येईल। अधिक माहितीसाठी त्यासाठी मित्रांनो शासनाची अधिकृत वेबसाईटसुद्धा दिलेली आहे। तुम्हाला वेबसाईट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तुम्ही तिथून ती पाहू शकता। मित्रांनो, यासाठी डॉक्युमेंट्स आहेत। सदरील शेतकऱ्याचे 7/12/8चा उतारा, शेतकऱ्याचे आधार कार्ड, बँक पासबुक आणि शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टर तुम्ही घेतल्यानंतर ट्रॅक्टरचं ओरिजिनल GST बिल, हे एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागणार आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर ट्रॅक्टर घ्यायचा विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। मित्रांनो, दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी। आणि या संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।